यानंतर वळूयात नाशिक जिल्ह्याकडे। तिथे पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे गोदावरी नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे। गंगापूर धरणही 97% भरलंय। वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलंय। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली बुडालाय। प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे थेट नाशिकमधून जोडले गेलेत। अभिजित, नेमकी काय परिस्थिती आहे सध्या नाशिकच्या पावसाची? मी आत्ताची ही दृश्य दाखवतो रामकुंड आणि गोदाघाट परिसरातली। संपूर्ण रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे। गंगापूर धरणातून साधारणपणे 13,247 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे रात्री उशिरा गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। आत्ताची जर ही दृश्य बघितली तर समोर दुतोंड्या मारुती पूर्णपणे आता गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली बुडालेला आपल्याला बघायला मिळेल। जी मंदिरं आहेत रामकुंडाच्या परिसरातली ती देखील गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेली आहेत। तर समोर रामसेतू पूल आहे की जो गोदावरीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर ये जा करण्यासाठी खरं तर तो पूल वापरला जातो। तो रामसेतू पूल देखील पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळेल। नाशिक प्रमाणेच आपण चांदोरी सायखेड्याचा विचार केला तर चांदोरी आणि सायखेड्यामध्ये देखील गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे। तिथल्या अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे काही नागरिकांना त्या ठिकाणाहून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। नाशिकचा जर आपण विचार केला तर सराफ बाजार असेल, भांडी बाजार असेल, त्या ठिकाणी देखील आता दुकानांमध्ये गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलेलं आपल्याला सध्या बघायला मिळेल। रामकुंड परिसरामध्ये जाणारे जे रस्ते आहेत ते देखील पुराच्या पाण्याखाली गेलेले आहेत। पावसाने काहीशी रात्री विश्रांती घेतलेली होती, मात्र आता पुन्हा एकदा सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पावसाचा जोर वाढला तर धरणामधून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात वाढवला जाणार असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। सोबतच या सगळ्या परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर क्विक रिस्पॉन्स देता येईल अशा पद्धतीचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आणि एकदम पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय गोदावरी नदीला आता पूर आलेला आहे। दुतोंड्या मारुतीही पाण्याखाली गेलेला आहे। नाशिकमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढताना दिसतोय। तर गोदावरीच्या पुराचं पाणी आता चांदोरी सायखेडा गावातही घुसलेलं आहे। अनेक दुकानं आणि घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। तर गोदावरीच्या पुराचं पाणी आता चांदोरी आणि सायखेडापर्यंत गेलेलं आहे। अनेक दुकानं घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। मात्र बचाव कार्यही तितकंच व्यवस्थित चालू आहे। काही नागरिकांना सध्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये सातत्यानं पावसाचा जोर गेल्या 2 दिवसांपासून वाढतोय।